ते बांधण्यात आलेले आहेत आणि एलओसी जवळच्या सर्व नागरिकांना सुखरूपपणे या बंकर्समध्ये सुरक्षित स्थळी जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे। आणि आता पंतप्रधान मोदींची एस जयशंकर आणि डोवाल यांच्यासोबतची बैठक जी आहे ती संपलेली आहे। काही वेळापूर्वीच ही बैठक संपली आहे। 1.5 तास ही बैठक जी आहे ती झालेली आहे। पंतप्रधान मोदींना प्रत्येक माहिती जी आहे ती या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। पहलगामचा हल्ला, त्याच्यानंतर राबवलेलं ऑपरेशन सिंदूर आणि त्याच्यानंतर पाकिस्तानकडून झालेली आगळीक, पाकिस्तानकडून करण्यात आलेले ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले, त्याला भारताकडून दिलं गेलेलं चोख प्रत्युत्तर, याची प्रत्येक माहिती पंतप्रधान मोदींना दिली जाते। मोदींनी ही संपूर्ण माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवलेली आहे। श्रीनगरमध्ये पाकचे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। लागोपाठ व्हिडिओ जे आहेत ते समोर येत आहेत। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा व्हिडिओ जो आहे आपण या ठिकाणी पाहताय। ड्रोन कशा पद्धतीने आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाडलेले आहेत त्याचे व्हिज्युअल्स जे आहेत ते समोर येत आहेत। पाचवा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहताय। ज्या वेळेला लागोपाठ ड्रोनने हल्ले करण्यात आलेले होते पाकिस्तानकडून, त्या ड्रोन हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलेले आहे। श्रीनगरमध्ये मोठ्या स्फोटाचा आवाज जो आहे तो ऐकायला मिळालेला आहे। सतर्कतेच्या सूचना ज्या आहेत ते नागरिकांसाठी जारी करण्यात आलेल्या आहेत। सायरन वाजवण्यात आले, त्याच्यानंतर ब्लॅकआउट करण्यात आलेले आहेत। नागरिकांनी घरातच थांबण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुद्धा जोरदार फायरिंगचा आवाज जो आहे तो ऐकू येतोय। रात्री 8 वाजल्याच्या नंतर पाकिस्तानकडून ही आगळीक केली जाते। काल सुद्धा 8 वाजल्याच्या नंतर आगळीक करण्यात आली, कुरापती ज्या आहेत त्या सुरू झाल्या। मात्र भारतीय सैन्य, आपली एअर डिफेन्स सिस्टीम ही सज्ज आहे। 24 तास आपली सिस्टीम जी आहे ती सज्ज आहे आणि प्रत्येक हल्ल्याला, जेव्हा केव्हा हल्ला होईल त्यावेळेला त्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर जे आहे ते दिलं जात आहे। राजस्थानमध्ये आतापर्यंत 30 ड्रोन जे आहेत ते निकामी करण्यात आलेले आहेत। जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये पाकचा ड्रोनच्या माध्यमातून हल्ला, मात्र हा ड्रोनचा हल्ला सुद्धा निष्क्रिय झालेला आहे। हा हल्ला सुद्धा परतवून लावण्यात आलेला आहे। जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये पाककडून ड्रोनने हल्ल्याचा प्रयत्न झालाय। भारत पाक सीमेजवळ पाकची नागरी विमानं उडत आहेत। महत्वाची बातमी आपण पाहताय, नागरी विमानांच्या आडून पाककडून ड्रोन हल्ला जो आहे तो केला जातोय। काल सुद्धा पाकिस्तानची हीच रणनीती होती की नागरी विमानांचा वापर जो आहे तो करण्यात आलेला होता। त्यांनी त्यांची हवाई हद्द जी आहे ती बंद केलेली नव्हती आणि रात्री 7:30-8च्या नंतर या ठिकाणी नागरी विमानांचा वापर त्यांच्या हद्दीमध्ये जो आहे तो करण्यात आलेला होता, जेणेकरून या नागरी विमानांच्या आडून त्यांच्याकडून ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले जे आहेत ते केले जातील। मात्र भारताकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। नागरी वस्त्या, धार्मिक स्थळ आणि एअरपोर्टला पाकिस्तानकडून टार्गेट केलं जात आहे। कराची ते लाहोर पाककडून नागरी विमान सेवा जी आहे ड्रोन हल्ल्यांसाठी ती सुरू झालेली आहे। पाकिस्तानची वेगळीच खेळी जी आहे ती म्हणावी लागेल। माणुसकी शून्य पाकिस्तान, त्यांना कुठलीही पर्वा नाहीये। फक्त भारतावर हल्ले करणं, भारताच्या नागरिकांवर हल्ले करणं, नागरी वस्त्यांना टार्गेट करणं, धार्मिक स्थळांना टार्गेट करणं, एअरपोर्टना टार्गेट करणं, एअरबेसना टार्गेट करणं, एवढंच त्यांचं लक्ष राहिलेलं आहे। मात्र भारताकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। पोखरणमध्ये पाककडून तुर्कीच्या ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आलेला आहे। हेच तुर्कीचे ड्रोन आहेत जे निष्फळ ठरलेले आहेत, निष्क्रिय ठरलेले आहेत। त्याच्या प्रत्येक हल्ल्याला, या प्रत्येक ड्रोनला पाडण्यात आलेला आहे, निष्क्रिय करण्यात आलेला आहे। भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमनं निष्क्रिय केलेला आहे। बारामुल्लामध्ये 8 ते 10 स्फोटांचे आवाज जे आहेत ते ऐकू आलेले आहेत। पाकिस्तानमध्ये काही ठिकाणी हल्ला झालेला आहे। बारामुल्लामध्ये 8 ते 10 स्फोटांचे आवाज जे आहेत ते ऐकू आलेले आहेत। नापाक हल्ले करून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडतंय, सातत्यानं तोंडघशी पडतंय। कोणकोणत्या भागांमध्ये ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून हल्ले होत आहेत, प्रत्येक अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। ड्रोन हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झालेले आहेत। फिरोजपूरमध्ये जो ड्रोनचा हल्ला झालेला होता त्याच्यामध्ये एकाच कुटुंबातील 3 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत। एक कुटुंब पूर्णपणे याच्यामध्ये जखमी झालेलं आहे। या ड्रोन हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झालेले आहेत। जीवितहानी काहीशी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। पाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी सीमा भागामध्ये ड्रोनने हल्ले जे आहेत ते सुरू झालेले आहेत। धार्मिक स्थळांना टार्गेट करण्याचा पाकचा नापाक इरादा जो आहे तो पुन्हा एकदा समोर आलाय। आज पाकिस्तानकडून भारतामधील 4 राज्यांना टार्गेट करण्यात आलंय। जम्मू, राजस्थान, पंजाब आणि गुजरातमध्ये ड्रोनने हल्ले करण्यात आले। भारताने पाकचे ड्रोन हल्ले पूर्णपणे परतवून लावलेले आहेत। भारताने पाकिस्तानवर जबरदस्त प्रतिहल्ला केलाय। महत्वाची बातमी आपण पाहताय, आताच्या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी, भारताकडून पाकिस्तानवर जबरदस्त प्रतिहल्ला केला जातोय। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं हा प्रतिहल्ला केलेला आहे। पीओके मध्ये हा प्रतिहल्ला जो आहे तो करण्यात आलेला आहे। भारताने पाकिस्तानवर जबरदस्त प्रतिहल्ला केलेला आहे। पाकिस्तानकडून तोफगोळे डागले जात आहेत, ड्रोनने हल्ला केला जातोय, मिसाईलने हल्ले केले जात आहेत आणि भारताकडून सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। भारताने आता पाकिस्तानवर जबरदस्त प्रतिहल्ला केलेला आहे।
ठिकठिकाणची दृश्य जी आहेत ती सुद्धा समोर येत आहेत। ठिकठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। आकाशामध्ये ड्रोन जे आहेत ते घिरट्या घालतायत। या ड्रोनना नेस्तनाबूत केला जातोय। हे ड्रोन पाडले जात आहेत। सियालकोटमध्ये प्रतिहल्ला करण्यात